शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय माळशिरस तालुक्यामधील दहेगाव या गावी. संतोष सावंत यांच्या या फार्मवरती मुक्त गोठा आहे आणि म्हणजे धारा काढण्यासाठी किंवा चारा टाकण्यासाठी गाय या तुम्हाला बांधलेल्या दिसतील. आता तर अतिशय सुंदर तंत्रशुद्ध आणि शास्त्रशुद्ध नियोजन म्हणायला हरकत नाही, असं अतिशय चांगलं नियोजन संतोषजी यांनी आपल्या या गोठ्यावरती केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, ही माहिती नक्कीच आपल्याला फायद्याची ठरणार आहे. तर आज ही मुलाखत खूप महत्त्वपूर्ण असणार आहे आपल्यासाठी, कारण खूप वेगळ्या गोष्टी तुम्हाला यातून ऐकायला मिळणार आहेत. नक्कीच तुम्हाला त्या फायद्याच्या ठरतील. मित्रांनो, या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर सुरुवात करूयात मुलाखतीला. तर संतोषजी नमस्कार. नमस्कार. तर संतोषजी, म्हटलं परिचय आपल्या शेतकरी मित्रांना करून द्या. माझं नाव संतोष हरिदास सावंत, मुक्काम पोस्ट दहेगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. बरोबर. संतोषजी, हा दुग्ध व्यवसाय आहे आपला, तर हा किती दिवसापूर्वीचा आहे? ही साधारण 1985-90च्या आसपासचा आहे. बर. ही वडिलांपासूनचाच आहे. बर, म्हणजे वडिलोपार्जित हा व्यवसाय आहे, दुग्ध व्यवसाय. बर. आता सध्या किती गाय आहेत आपल्याकडे? आता सध्या 30 गाय आहेत आणि 20 वासर आहेत, ते पण इम्पोर्टेड मधले. बर बर. आता इम्पोर्टेड हा शब्द तुम्ही वापरला, म्हणजे हा इम्पोर्टेड म्हणजे काय? ही म्हणजे कसं बाहेरचं सीमेस, म्हणजे साधारण ABS म्हणजे अमेरिका, डेन्मार्क, बायप हे बाहेरच्या सीमेस आहेत, म्हणजे बाहेरच्या देशातले. हा, बर बर, बाहेरच्या देशातली. बर. आता या सिमेंटचा आपण कसा वापर करतो आपल्या गोठ्यावरती? त्यामध्ये कन्व्हेन्शनल आणि शॉर्टेड मध्ये सेक्स सिमेंस म्हणजे ते मादीच होणार. बर. आणि कन्व्हेन्शनल म्हणजे ते नर किंवा मादी, त्या दोन्हीपैकी कुठलं होईल ते सांगता येत नाही सर. म्हणजे आपल्या नशिबानं नर होईल किंवा मादी होईल, हे कन्व्हेन्शनल. बर बर. मग ह्याच्यात बायप मध्ये पण कन्व्हेन्शनल आहेत आणि शॉर्टेड मध्ये पण आहेत. बर. शॉर्टेड मध्ये सेक्स आणि कन्व्हेन्शनल मध्ये मादी किंवा नर होईल, हे काय सांगता येत नाही. बर बर. असं सिमेंस आहे. बरोबर. आता सिमेंटचा विषय तुम्ही कसं काय हाताळला, म्हणजे की हे कशी गोष्ट तुम्हाला समजली? ही आम्हाला गोविंद डेअरी मार्फत कळाली. बर. गोविंद डेअरीचं अधिकारी लोक येतात, विजिट द्यायला येतात, म्हणजे महिन्यातून 2 महिन्यातून. ते आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं, बाबा हे असं आपलं आहे. बर. आपल्या दिवसभराचं या गोठ्याचं नियोजन कसं चालतं? सकाळी 6 वाजता आम्ही कामाला सुरुवात करतो. 6 वाजता फ्री हाऊसिंगला गाया सोडलेल्या असतात, त्या आत घ्यायच्या गोठ्यात, आणि नंतर त्यांना कुट्टी टाकायची. बर. कुट्टी टाकल्यानंतर खुराक ठेवायचा. खुराक ठेवल्यानंतर मग धारा काढायच्या. आणि धारा काढल्यानंतर काय साधारण 9 वाजेपर्यंत काम होऊन जाते इथलं. 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत सकाळचं. आता मित्रांनो, या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अष्टदीप क्रिएशन्स, एकच ध्यास, शेतीचा विकास, शेतीचा विकास, शेतीचा विकास. आता आपल्या ज्या गोठ्यामध्ये गाय आहेत, तर यांचं काय वैशिष्ट्य आहे सांगता का? आपण गोठ्यातच गायकडे जाऊ. ही कारण पूर्वीच्या गायामध्ये कसं HF मधल्या, HF 100 मधल्या हे गाय आहेत, ह्यांची साधारण 25 ते 30 ते 35 लिटर पर्यंत कॅपॅसिटी आहे. बर बर. दूध चालण्याची यांची. परंतु ह्याच गायांना आपण क्रॉस केलेलं आहे, म्हणजे क्रॉस म्हणजे कसं इम्पोर्टेड सिमेंट वापरलेले आहेत. बर. आता ह्याला आम्ही इम्पोर्टेड ABS वापरलेलं आहे, अमेरिकन. बर. ती शॉर्टेज सिमेंट. बर. शॉर्टेज म्हणजे कसं ती मादीच होणार. बर बर. म्हणजे खात्रीशीर मादीच होणार. खात्रीशीर म्हणजे साधारण 99% म्हणजे असं कंपनीचं म्हणणं आहे. बर. आणि 99% म्हणा बरोबर आहे, ते 100% होतच. आज काय ते फेल जात नाही. बर बर. फक्त त्याचा रिझल्ट जरा थोडा कमी आहे, म्हणजे कसं साधारण 30 ते 40% गाभण राहण्याचं प्रमाण आहे, म्हणजे जास्त नाही. बाकीचं कसं HF आहेत, बाकीचं आपले गिर आहेत, ह्याला जास्त रिझल्ट आहे गाभण राहण्याचा, पण ह्याला थोडं कमी आहे. संतोष, आता तुम्ही सांगितलं की म्हणजे ह्याला रिझल्ट कमी आहे, म्हणजे की गाभण राहण्याचा काळ 30 ते 40% आहे. परंतु जर गाय उलटल्यानंतर परत काय करता, मग ते सिमेंट भरता का वेगळं? तेच भरायचं किंवा दुसऱ्या वळूचं भरायचं. ABS आपण आता पहिलं ABS वापरले असेल तर ट्राय करायचा ABSचा, आता डेन्मार्क वापरायचं किंवा बायप वापरायचं. आपण कसं आपल्या जर कालवडी चांगल्या जातीच्या कालवडी तयार करायच्या म्हटल्यानंतर चांगल्या जातीची गाय निवडायची. चांगल्या जातीची गाय निवडायची आणि तिला शॉर्टेज सिमेंट वापरायचं. शेक्स सिमेंट वापरला तर ह्या अशा गायला जर शेक्स सिमेंट वापरलं तर ही जी कॅपॅसिटी आहे 35 ते 40 लिटर देण्याची. तर आपण तिला शॉर्टेज सिमेंट वापरलं, समजा ABSचं वापरलं, ABSचं वापरलं तर ABSचं म्हणजे आता सध्याला म्हणजे जास्त भरपूर वळू आहेत त्याच्यात. परंतु आम्ही स्पाइक वापरतोय. स्पाइक वळू त्याचा रिझल्ट चांगला आहे, त्याचे वासर पण चांगले होतात आणि त्याची कॅपॅसिटी पहिल्या येताला 35 ते 40 लिटर दूध देण्याची आहे. मग आपण ते हे सिमेंट वापरतो. बरोबर. आतापर्यंत म्हणजे कुठले कुठले सिमेंट वापरले आपण? आतापर्यंत आपण ABS, बायप, डेन्मार्क हे सिमेंट वापरलेत. बरं. आणि सगळ्यात चांगला रिझल्ट तुम्हाला कशाचा मिळाला?
रिझल्ट म्हणजे कसं, वासर आपली तयार झाली इम्पोर्टेड हा सेक्स सिमेंटचा. हा सेक्स सिमेंट म्हणजे वासर थोड्या दिवसात मोठे होतात, बर 10 ते 11 महिन्यात हिटवर येतात. बर आणि 12 महिन्यात म्हणजे 11-12 महिन्यात हिटवर आल्यानंतर आपण त्यांना भरू शकतो, सिमेंट भरू शकतो. आता ते पायलारू जी कालवडी आहेत हा. ज्या हिटवरती येतात तर त्यांच्यासाठी कुठलं सिमेंटची निवड करता तुम्ही काही? हा सेक्सेल सिमेंट बर पहिलं वासर, कारण आपण ही वासर सेक्सेल आहेत, हा मग याच्यासाठी आपण सेक्सेलच वापरायचं. बर सेक्सेल वापरल्यानंतर त्यांची होणारी पिढी चांगली होती आणि भरपूर दूध देणारी जन्माला येते. बर. आणि मग याचं वैशिष्ट्य काय सांगता येईल आपल्याला सिमेंटचं? ह्या सिमेंटचं वैशिष्ट्य असं आहे की गायला वेताना कुठलाही त्रास होत नाही. बर त्यांचं वासरू असताना लांब असतं आणि त्याचं डोकं हा हा चेहरा लहान असतो, त्याच्यामुळे गायला वेताना बिलकुल त्रास होत नाही, ऑटोमॅटिक वेल्या जातात. बर. आणि वेल्यानंतर जी कालवडाची पैदास होणार आहे तर त्याचं काय वैशिष्ट्य सांगता येईल इतर संकरित गायींच्या कालवडांपेक्षा? त्यांचं स्ट्रक्चर आपल्याला चांगलं आहे. स्ट्रक्चर म्हणजे त्यांची उभा राहण्याची क्षमता, त्यांच्या चौकाची क्षमता, चौक हा त्यांचा मोठा आहे बर आणि गाय लांब हा आणि चौक रुंद आहे बर आणि उभा राहण्याची क्षमता चांगली. त्यांना पायांचा आजार नाही, खुरांचा आजार नाही आणि काशीचा म्हणजे दगडीचं प्रमाण कमी आहे. बर बर. म्हणजे रोग प्रतिकारशक्ती शक्ती चांगली आहे. बर. आणि मस्टार्डिसचा कसा विषय? मग ते मास्टरीचा विषय त्यांना कमी आहे, म्हणजे आजार हा कमी आला मास्टर्ड. आता सर्वसाधारण मास्टर्ड ही प्रत्येक वाट्यावरती आहे, हा 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 पण तो त्यांना कमी प्रमाण आहे. बर बर. ही आपल्या पहिल्या गायत त्यांना मास्टरचं प्रमाण जास्त आहे. हा म्हणजे ज्या जुन्या गाय आहेत आपल्या संकरित तर त्याचं प्रमाण जास्त आहे मास्टरचं प्रमाण. आता या गायमध्ये आणि संकरित गायींमध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला? कमी दिवसात मोठी होतात शॉर्टच्या सिमेंटची बर. आणि भरपूर दूध देणारी पैदास होती. आता आपल्या गोट्यावरती ज्या काय आपण सिमेंट भरलेल्या गाय आहेत तर त्या किती दूध देतात? म्हणजे कालवडी अजून आपल्या ते आताची आपण काय काय लावून काढलेत, बर 3-4 महिन्याच्या गाभण आहेत शॉर्टच्या सिमेंटच्या. बर. आणि ह्या जे गाय आहेत हे 30 लिटर पासून 35 लिटर 40 लिटर पर्यंत चालतात. सर्व मोठ्या गाय आहेत, 30 लिटर 35 लिटर 40 लिटर ह्या रेंजच्या आहेत. म्हणून आपण ह्यांना ती इम्पोर्टेड सिमेंट वापरून अजून कसं 50 लिटर 55 लिटर चालेल हे आपण डोक्यात ठेवलेलं आहे. बर बर. आता हे सिमेंट वापरल्यानंतर गायचं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं काय काय काळजी घेतात? कायच नाही तर तुला म्हणजे असं विशेष काळजी काही घ्यावं लागत नाही. बर. हा हे रेग्युलरच आहे. हा म्हणजे त्याचे पशुखाद्य असेल त्यात काय वेगळं पण असतं? बिलकुल नाही काय, म्हणजे जे काय जे हा कॉमन रोजचं जे आहे तेच. बर बर. आता याचं चाऱ्याचं नियोजन कसं करता तुम्ही? चाऱ्याचं नियोजन म्हणजे वर्षभर आपला घरचा चारा असतो, कमी पडल्याचा विकत घेतो. बर. आणि घरच्या चाऱ्यामध्ये काय काय वापरता आपण? घरच्या चाऱ्यामध्ये सुपर नेपियर, मका, कडवळ, ऊस हे वापरतोय. बर बर. मजुरांचं कसं नियोजन असतं? मजूर आता आपल्याकडे नाहीच, आपण स्वतःच करतोय. बर 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 बर. आता म्हणजे एवढ्या गाय सांभाळता तुम्ही स्वतः सांभाळतोय आम्ही. बरोबर. पण आता म्हणजे कसं असतं, कष्टाचं स्वरूप कसं आहे याच्यातलं? काय सकाळी 3 तास काम, संध्याकाळी 3 तास काम, हा झालं 6 तासाचं काम आपलं दिवसात झालं. आणि दिवसभर काय तास 2 तास वैरण आणा गेलं झालं. परंतु आता तुम्ही मी बघितलं आता गोट्यावरती तर तुम्ही तिघच कष्ट करताय. हा ते 4 जण आहे आम्ही. बर. हा 4 जण करतो आम्ही घरच्या घरीच. बर बर बर. पण आता हे कष्ट करत असताना दाराचं कसं स्वरूप आहे? म्हणजे दाराचं मशीनने काढतो. हा मशीन काढताय. हा. हा. तर आता जी आता इम्पोर्टेड जी आपण म्हणताय म्हणजे पैदास आपण संकरित गायींची करणार हा आहे याच्या विषयीची आपल्या शेतकरी मित्रांना जरा माहिती द्या की. हा याच्यात सिमेंट डेन्मार्क आहेत. ही बायप सेक्सेल शॉर्ट सिमेंट. बर. ह्याच्यात पण वळू वेगवेगळा आहेत. किंवा अभिराज वळूचं हे आहे ते आयुषचं आहे. बर. आणि हे डेन्मार्क. याच्यात पण डेन्मार्क मध्ये वळू वेगवेगळं, नंबर वेगवेगळं. हे एटलास 40-127. ही बायप. हे असं वेगवेगळे वळू आहेत. वेगवेगळ्या वळूचं वेगवेगळी कालवडी. बर. ही शॉर्ट सिमेंटच्या कालवडी. ही डेन्मार्क, ही डेन्मार्क आणि स्ट्रॉंग तब्येत आहे यांची. आणि हे ABS अमेरिकन. म्हणजे आता ही सगळ्या कालवडी आता तयार झालेल्या आहेत. हा इम्पोर्टेड सिमेंटच्या कालवडी ह्या सर्व आहेत. बरोबर. आता ह्या मुक्त गोट्याचं कसं नियोजन आहे आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा की. हे निवाऱ्यासाठी केलेलं आहे. ते मुक्त गोठा आहे. याच्यामुळे शेणाची प्रत चांगलीच होते, कारण मग ही गाय गोमूत्र ही याच्यात पडते, याच्यामुळे ही शेतीला चांगलं मानवतं.
आता हे जे गायचं गोबर आहे म्हणजे हा शेण आहे शेण आहे, तर हे घरच्याच शेतीसाठी वापरता का विकता पण? नाही विकतो, पण घरच्या शेतीसाठी वापरून विकतो. याचा काय काय फायदा वाटतोय तुम्हाला मुक्त गोट्याचा? मुक्त गोट्याचा शेण उचलण्याचा सगळ्यात महत्वाचा त्रास कमी झालाय. बर हा. हा हे त्रास कमी झालाय आणि पाणी पाजण्याचा त्रास कमी आहे. बर आणि सोड बांधीचं हे वासर आहे हे 24 तास मोकळीच असते. बर ह्यांना काय दावण आहे, फक्त गळ्यात कंड आहे, तर काय काय कंड पण नाही. बर हा. आणि ती ज्यावेळेस आपल्याला खाद्य टाकायचं त्याच वेळेस एकत्र येतात. हा ती सगळे एका वेळेस येतात. बर ही डेन्मार्क मधली आहे. 40/127 नंबर आहे. त्याचं वळूचं नाव आहे ॲटलास. बर हे आपण तयार केलेलं आहे. आता ही साधारण 9 महिन्याची आहे. बर 9 महिना वय तिचं आहे. फक्त 9 हा महिने. 9 महिना वय आहे तिचं. बर